मी सुरुवात करते मादाम क्युरीन पासून. तिच्याकडे कुठलाही रिसोर्स नव्हता, तिला कुठलीही स्कॉलरशिप नव्हती, तिच्याकडे साधी लॅबोरेटरी सुद्धा नव्हती. शेडमध्ये तिने काम केलं. टनावारी पिच ब्लेंड तिला प्रोसेस करावं लागायचं, कारण त्याच्यातून तिला असा संशय आला की मला जी रेडिओ ऍक्टिव्हिटी ही त्या काळात माहिती नसलेली संकल्पना होती. बरोबर. आणि हे जे काय तिला मिळतंय त्याच्यातून हे युरेनियमशी संबंधित नाहीये, ह्याचा दुसऱ्या कुठल्या तरी मूलद्रव्याशी संबंध असला पाहिजे, हा संशय तिला आला. 20 वेळा तिने खात्री करून घेतली की हे युरेनियम नाहीये. त्याच्यानंतर ती म्हणते की हे दुसरं मूलद्रव्य असण्याची शक्यता आहे. आता हे म्हटल्यानंतर तिला ते सिद्ध करून दाखवणं भाग पडलं. हे सगळं करायला तिला 4 वर्ष लागली. जगाला जेव्हा खात्री पटली की हे खूप मौलिक संशोधन आहे, तेव्हा अर्थातच त्यांना दोघांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला. बरं, हे सगळं करताना युरेनियमचं पिचब्लेंड नावाचं जे ओर ज्याला म्हणतात ते प्युरिफाय करता करता तिला जे रेडियम शोध लागला, जो रेडियमचा शोध लागला, आणि मग त्याचा उपयोग मेडिकल फील्डमध्ये फॉर द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर होऊ शकतो, ह्याची जेव्हा जगाला जाणीव झाली, तेव्हा तिच्याकडे ह्या पिचब्लेंड मधनं रेडियम सेपरेट कसा करायचा ह्या प्रोसेसची मागणी सुरू झाली, कारण कोणालाच माहिती नव्हतं की तो वेगळा कसा करायचा. आता ह्या प्रसंगी तिने जर तो प्रोसेस पेटंट केला असता, जन्मभराची ददात तिची मिटली असती, तिला कुठल्याही स्टायपेंड, नोकरी, पगार कशाचीही गरज भासली नसती. पण त्यांच्यातला शहाणपणा हा असा आहे की त्यांनी दोघांनी ह्या प्रोसेसचा पेटंट घेतला नाही. का तर तिचं म्हणणं असं होतं की रेडियम ही नैसर्गिक संपत्ती आहे, तिचा उपयोग कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी होतो, हा सुद्धा देवानी दिलेलं वरदान आहे, ह्याच्यात माझं काय आहे. आणि 24 वर्षानंतर तिच्या मुलींनी आर्टिफिशियल रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध लावला, आयरीन क्युरींनी. तिने आणि तिच्या नवऱ्यांनी मिळून पुन्हा एकदा संशोधन केलं होतं. मादामचे शिष्य होते दोघेही, आणि ह्या दोघांनीही पेटंट घेतलं नाही.